नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। आज 15 जानेवारी 2026 हा जो दिवस आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। यामागचा उद्देश फार उदात्त आहे की महाराष्ट्राचे एक सुपुत्र, एका खेड्यामध्ये जन्मलेले खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे। 1952 मध्ये हेलसिंकी या ठिकाणी ज्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या, या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं आणि त्यातून एक संदेश दिला भारताला काय की एका खेड्यातील व्यक्ती सुद्धा पदक पटकावू शकतो, ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होऊ शकतो, की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खाशाबा जाधव या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पोहोचले। की त्यांचा जन्म आहे की 15 जानेवारी 1926 आणि या कालखंडामध्ये जवळजवळ की त्यांच्या घरामध्येच त्यांच्या वडिलाला कुस्तीचं प्रचंड आवड होती आणि त्यानंतर त्याचाच प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला आणि त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं आणि जवळजवळ 3 ऑलिम्पिक स्पर्धेचं त्यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे। 1948 6व्या क्रमांकावर ते बसले। 1952 मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये हरले, परंतु त्यांना काही नियम माहीत नव्हते। त्यांना ज्यांना हरविलं तो प्रतिस्पर्धी फायनलला पोहोचल्यानंतर आज बी तोच नियम आहे की रेपीजेस म्हणतो त्याला, रेपीजेस ब्रॉन्झ पदकासाठी कुस्ती होते आणि अचानक कुस्ती डिक्लेअर केली, पळापळी सुरू झाली आणि ब्रॉन्झ पदकासाठी ते यशस्वी झाले। भारताला 1952 मध्ये युरोपमध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाने ते विजयी झाले आणि आज आपण पाहतो की भारत सरकारचा अत्यंत महत्त्वाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाचा अर्जुन पुरस्कार त्यांना दिलेला आहे। प्लस की आपल्या भारतामध्ये जवळजवळ हॉकीनंतर सर्वात जास्त पदक जर पटकवले असतील ते म्हणजे कुस्तीमध्ये जवळजवळ 8 खेळाडूंना, की सर्वसाधारणपणे यामध्ये विश्व दत्त, सुशील कुमार, साक्षी मलिक, की एक कंडक्टरची मुलगी हरियाणातल्या एका खेड्यामध्ये जन्मलेली, त्या मुलीनं सुद्धा ब्रॉन्झ पदक पटकवलेलं आहे। तर अशा प्रकारे एकंदर की क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकाराचा की सामान्यातील सामान्य कुटुंबापर्यंत खेळाचा प्रसार व्हावा, त्यामागचा प्रमुख उद्देश समोर ठेवून अशा प्रकारे हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा दिन साजरा केला जातो। तर त्यासाठी तुम्हाला या क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।